ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेद. आम्ही तुला सरपंच करणार आहे. बोल. एकदम सरपंच डायरेक्ट. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या. निवडून आणायचं काम आमचं. आम्ही तुझ्या पाठीमागे. बोल. अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं. असं म्हण. ते ठीक आहे हो, पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा. अरे गाडवा, आता तुझा तू मुक्तार आहे का नाही, वेगळा झालायस की नाही? घर आहे, जमीन आहे, थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी. कर्ज? आणि मग नाही नाही, आईला कळलं म्हणजे मग तुझ्या आईला आता काय लहान आहे का काय आईला घाबराय? मग तुझी आई गेले पंढरपूर, तुला कळणार पण नाही. नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते? अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे. काय म्हणता? आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही? सरपंच तर सरपंच. बाटल्याची वेळ झाली, बाटली घेऊन या. चला. ए वाढव्या. कोण? अरे तुला नाही शंकराला. शंकर वाढव्या, पाणी घेऊन ये. अरे उमेदवारी जाहीर झाली, आनंद साजरा करायला नको का गाडवा? निवृत्तीनाथा, तू निवडून आलास. तू निवडून. काय बाळाव, काय काय आणलं? हे 200 लुगडी आणि 300 साड्या, 1000 बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी आणि 1200 फेट आणि 300 800 800 सदऱ्याची कापड. आणखी काय आणावं लागेल का? धोत्र वगैरे? अरे तुझे. अरे काय म्हणत, आपण डायरेक्ट पैसे देऊनच घेणार. पण काय ते काम जोखमीत मी स्वतः करणार. बरोबर. पैसे आणले का? नाही राहू दे, तुझ्याकडे राहू दे, तुझ्या हाताने दे. हो, मग ते नवीन निवडणुकीचे पोस्ट दकू टाका. आपल्याला निशाणी नाही वाईट मिळाले. वस्त्रा. अरे वस्त्रा तो वस्त्रा. गावातली घाण आणि अज्ञान बांधण्यासाठी आम्ही आमच्या हातात वस्त्रा घेतला. विरोधी पक्षाची करून काय बस त्यांच्या म्हशीला बांधण्यासाठी आमचा वस्त्रा. निशाणी महत्वाची नाही. काय आपण कोणता अर्थ लावतो ते महत्वाचं. पाठवतो. अच्छा 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 अच्छा. बोला मेंबर. आम्ही कसलं मेंबर? आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसांनी. आम्ही विरोधी पार्टीची माणसं. पण तुम्ही कार्य करताय ना, मग म्हणून तर पुन्हा उभा राहिलोय. आणि कोण कोण राहिले पैसे देतो? सुतार त्यो तो कसला पैसे देतो? देणार पैसा काढणार. मी सांगतो. गुरु इकडे कशाला आला? साहेबराव पैसे मागायला तर नाही ना आला. साहेबराव त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे. चला. मर्यादा फेरा इकडंच आला. आता सुटका नाही. आता आम्ही निघतो. शंकराला एक टाक साहेब. या साहेबराव या. बोला, काय आपली सेवा करू? तू काय आमची सेवा करणार बाबा? आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलो. आपल्या निवडणुकीला उभा आहे. लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला पाहिजे. तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीलाच मत देणार. अरे मत देशील बाबा, पण लोकशाहीचा रथ आहे. त्याचं एक चाक असते मताचं आणि दुसरं चाक असते पैशाचं. त्या दुसऱ्या चाकाला वंगण घाला म्हणून सांगाय आलोय. काय साहेब? नामदेवा, याच्या नाव किती आकडा टाकले आपण? तसं लय आहे, पण तुम्ही 500 रुपये द्या. 500 रुपये लय होत साहेब. माझ्याच्या निवडून जपायचं नाही. गोड्या केलं तर काळा बाजारात साखरेचा साठ पकडला होता. तेव्हा त्याला पुढे मी तुला सोडवलं, तेव्हा 2000 रुपये दिले. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. मग बायलीच्या लोकशाहीसाठी तुला 500 रुपये जड झालं का? मग साहेबरावाने 700चा आकडा टाकला होता, आम्हीच 500 रुपये केले. काय रे? मग काढ पैसे काढतो. माझ्याजवळ आता इतके नाही. उद्या दे, पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं. बदल नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोंबलं तुझं. चला रे. शंकरराव काळात गेला. साहेबराव नमस्कार. गावाच्या वळूची तपासणी करण्यासाठी 2 दिवसांनी गुरांचा डॉक्टर येतोय गावामध्ये. आईला तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगावं दिलंय सरपंचांनी तुम्हाला. मी बघतो डॉक्टर. वय नमस्कार. साहेबराव आता काय करायचं? आता टाइम मिळाला त्या डॉक्टरला वळू तपासायला. आणि ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे घाईत माथ्याला नाणं म्हणतात त्या. आता काय करायचं ते सांगा. तुम्ही चिंता करू नका, लोकशाही आपल्या पाठीची. 2 दिवसाचा टाइम आहे. आवडतं. अरे बांगड्या भरा तुम्ही. बांगड्या काय भरा? बांगड्या आणि चोळ्या दोन्ही बायकोनी पळवल्या. तुम्ही दोघही नालायक. लुगडी आणि भांडी लपवली होती ती पण पळवली. अरे गोकुळातल्या गवळणी आणि परिस्थिती केली बायकांनी तुमची. तुमच्या साड्या चोळ्या पळवल्या.
अरे आता मतदारांना काय द्यायचं, निवृत्तीला काय सांग. मला वाटलं तुम्ही छान आहात. तुम्ही दोघही वळू आहेत, वळू. अहो आपला निवृत्ती हा. किती मताने निवडून आला तेवढं सांग. अहो फक्त 200 मतांनी पडला. लुगडी धोत्र गेलं, सगळं गेलं. सांगतो याही नाही वैरी बर बर तू सांगतो 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 कसा शांत बर 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 अंधारी पसरली डोळ्याचं. सांगतो. साहेब तुझ्याची बायको जितली म्हणजे आपण मी गेलो. अरे बापरे साहेब, असं कसं झालं? कर्ज जमीन वाडा सगळं घेऊन जायचं. एका सगळ्यांचं 8 उमेदवार निवडून आलं आणि आपलं 7. हा त्याच्या आईला झालं काय? आता गावात मान खाली घालून फिरायची पाळी आली. थोबाड फोडलं पाहिजे. का बॉम्बला लागला? अजून सरपंचाची निवडणूक व्हायची. अहो पण त्यांची मेजॉरिटी आहे हो. मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे. पण मी काय म्हणतो साहेब, तू गप. मतदार जसे विकत घेता येतात तसं जिंकलेले उमेदवार सुद्धा विकत घेता येतात. त्यांचे 8 वरून 5-6 झाले, मग आपण जिंकलोच. मग सरपंच आपलाच. तो नाम्या तू घ्या. थांबा थांबा बेटा थांबा. अरे कामाला नाही गेला. वा छान 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 काय राव, तुम्हाला तिथं उभा राहून म्हणायला जात आहे. सासऱ्यानं खांद्यावर दिलाय नांगर आमच्या. म्हणाला आजपासून लोकशाही बंद, नांगरशाही चालू. वा वा जगात झालं. आणि तुकाराम तुम्ही मी लय खुशीत आहे. रोज सकाळ संध्याकाळ मस्त चरायला आणि धुवायला नेतो नदीवर. साधी सुधी म्हैस नाही, सरपंचाची म्हैस आहे, म्हणजे आमच्या बायकोची. ए तू जरा इथे उभी राहा, मी साहेबरावांनी भेटून येतो. नाही तर येशील माझ्या मागणं तुझ्या मालकीनी सारखी. जरा उभी राहा. साहेबराव सरपंचाचा वंश वाढीला लागला. अरे मग चांगलं झालं की बेट्या. आता गावामध्ये कुणाची टाप लागली तुला बिनकामाचा नवरा म्हणायची. आल्या अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.